नमस्कार. प्रकृती आणि पुरुष यापासूनच या सृष्टीची निर्मिती झाली आहे. त्यातील पुरुष म्हणजेच भगवान शंकर आणि प्रकृती म्हणजेच माता पार्वती. ज्या ज्यावेळी या धरतीवरती संकटे आली त्यावेळी माता पार्वतीने म्हणजेच आदिशक्तीने विविध रूप घेऊन आलेल्या संकटाचे निवारण केले. त्याच्याच अनुसरून आपण अश्विन शुद्ध प्रतिपदेला ते नवमीपर्यंत आपण दसरा म्हणजेच नवरात्र सेलिब्रेट करतो. यामध्ये माता पार्वतीने घेतलेल्या अनेक रूपांची, अनेक वेळा आलेल्या अनेक विविध संकटांचे निवारण करत असताना घेतलेले विविध रूपांच्या अनुसरूनच आपण आपला नवीन उपक्रम सुरू केलाय. तो म्हणजेच आम्ही मोहनावतीच्या नवदुर्गा. या माध्यमातूनच मी आपल्यासमोर माझे विचार प्रकट करत आहे. मी प्राध्यापक प्रमिला शिवानंद स्वामी, मॅनेजिंग डायरेक्टर फ्लेमिंगो फ्रेम्स, चिंचवड, पुणे. आपण आला आहात मोहनावती विचारधन या फेसबुक पेजवरती, डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स. कुठलाही कार्यक्रम हा यशस्वी होण्यासाठी गरज असती ती तुमच्यासारख्या श्रोत्यांची, आणि त्याला यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी सुद्धा आपलाच हातभार असतो. आज मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो. मोहनावती विचारधन हा पेज किंवा हा उपक्रम जो सुरू केला आहे, या पेजला अतिशय कमी वेळामध्ये अतिशय लोकप्रियता अशी प्राप्त झाली. ते केवळ आणि केवळ आपल्याचमुळे. मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होईल की इतर स्टेटमधून सुद्धा अनेक लोकांचे फोन येतात. ते आम्हाला विचारतात मोहनावती विचारधन म्हणजे काय आणि मोहनावतीच असं नाव का आहे. तेव्हा आम्हाला त्यांना सांगायला अतिशय आनंद होतो की नांदेड जिल्ह्यातील मुखेड हे एक तालुका आहे आणि त्या मुखेडचं नाव सुरुवातीपासूनच मोहनावती असं आहे. या माध्यमातून लॉकडाऊनमधून आम्हाला म्हणजेच फ्लेमिंगो फ्रेम्सला असा एक संकल्पना आली की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या देण्याच्या माध्यमातूनच आम्ही हा नवीन उपक्रम सुरू केला. एक विरंगुळा होईल, लोकांना अनेक तज्ञांशी जोडता येईल, लोकांना अनेक मार्गदर्शन मिळतील. या माध्यमातूनच आम्ही सुरू केला तो मोहनावती विचारधन, डिजिटली पावर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स. ॲक्च्युली फ्लेमिंगो फ्रेम्स ही आमची कंपनी म्हणजेच विविध नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांशी आम्ही जाहिरातीचे कामे करत असतो. यामध्ये आम्ही त्या कंपनीला हवे त्या पद्धतीने टीव्हीला लावण्यासाठी जाहिराती, एखाद्या प्रोडक्ट्सच्या बद्दलची माहिती किंवा एखाद्या डॉक्टर्सची मुलाखत, त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या सुविधा किंवा एखादे शेतकरी त्याचे असणारे प्रोडक्ट त्यांनी त्या पद्धतीने वापर केला आणि त्याचा वापर हा त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने झाला, या सगळ्या पद्धतीचे आम्ही त्यांना हवे तसे त्यांना व्हिडिओज हे तयार करून देत असतो. आम्ही बनवलेले अनेक ॲड्स ह्या टी व्ही चॅनल्सवरती पण लागतात. म्हणजेच मला या उपक्रमातूनच आम्हाला असं सुचलं की आपण आपल्या गावाबद्दल किंवा आपण राहतो त्या गावाबद्दल पण आपण काहीतरी केलं पाहिजे. याच माध्यमातून आम्ही सुरू केला तो मोहनावती विचारधन. आणि इतक्या कमी वेळामध्ये या पेजला इतके सारे लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आम्हाला मिळाले. तुम्ही दिलेल्या या भरभरून साथीमुळेच
आम्ही हा उपक्रम असाच चालू ठेवणार आहेत. आणि त्याच माध्यमातून आम्हाला अनेक जणांनी सुचवलं की तुम्ही या दुर्गामध्ये म्हणजे दशरा नवरात्र जे सेलिब्रेशन आपण करतो या वेगळा उपक्रम सुरू करावा, जेणेकरून महिलांना सुद्धा एक नवीन व्यासपीठ मिळेल. आणि याच माध्यमातून मग आम्ही हा उपक्रम सुरू केला, मोहनावतीच्या आम्ही नवदुर्गा. या माध्यमातून मी माझे विचार तुमच्यासमोर प्रकट करणार आहे. माझा विषय आहे मुलींच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी. तसं पाहिलं तर जेव्हा पण मुलगी जन्माला येते त्यावेळेला सगळ्यांना एक वेगळा आनंद होतो. त्यातल्या त्यात पहिली मुलगी झाली तर सगळेजण म्हणतात पहिली बेटी आणि तूप रोटी. नक्कीच मुलगी हे एक नाही तर 2 घरांना 2 नात्यांना जोडून ठेवणारी अशी ती ही मुलगी असते. पण जेव्हा तिच्या शिक्षणाची सुरुवात होते त्यावेळेला की खास करून जर ती पहिली मुलगी असेल तर तिला नंतरच्या होणाऱ्या भावंडांकडे लक्ष देणे किंवा मग घरातील इतर कामं करणे याकडे तिला प्रवृत्त केलं जातं. आजही ती संस्कृती आहे. कारण जेव्हा मुलगी आहे म्हटलं की तिला काय केलं जातं, जशी घरामध्ये आई ही सतत काम करत असते, घरामधल्या प्रत्येक कामामध्ये आईला मदत करण्यासाठी म्हणून त्या मुलीला सांगितलं जातं. मग त्यावेळेला त्या मुलीलाही ते काम ही करत असते. आणि त्यामुळे काय होतं की नेमकं तिलाही त्या शिक्षणापासूनची गोडी जी असते ती गोडी कुठेतरी थोडीशी कमी होते. पण जेव्हा ती तिच्या इतर मैत्रिणींमध्ये वावरते फिरते त्यावेळेला की नाही आपण पण शाळेला गेलं पाहिजे. आणि मग तेव्हापासून सुरू होतो तिच्या शाळेचा प्रवास. आणि असं करत करत तिचा प्रवास येतो, तिचा शिक्षणाचा प्रवास हा सुरू होतो आणि ती 10वी पर्यंत पोहोचते. 10वी पर्यंत पोहोचल्यानंतर मला नक्कीच तुम्हाला सांगायला खूप आनंद होईल की गेली 10 ते 15 वर्षाचा तुम्ही रिझल्ट पहा. आणि या रिझल्टमध्ये काय होतं की प्रत्येक वेळेला जर कोणी बाजी मारत असेल ना तर त्या फक्त मुलीच मारत असतात. मुलींचं पासिंग पर्सेंटेज हे सगळ्यात जास्त असतं. आणि मुली जेव्हा एकदा का एखादा विचार ह्या ठाणपणे ठाणतात आपल्या मनाशी त्यावेळेला त्या नक्की आपल्या मताशी ह्या निर्धारित असतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी होऊन दाखवतात. आणि त्यावेळेला काय होतं की मुली ह्या त्या 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांना अतिशय सुंदर मार्क्स मिळतात. त्यांनी कल्पनाही केलेल्या नसतात त्याच्याही पेक्षा त्यांना खूप छान आणि खूप सुंदर असे मार्क्स मिळतात. पण होतं काय नेमकं की त्यावेळेला जेव्हा मुलींचे 10वी हा पूर्ण होतो त्यावेळेला घरातील मंडळी असा विचार करतात की घराच्या जवळपास अगदी घराच्या जवळपास जास्तीत जास्त गावापासून एक 5 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत असाच ते एखादं कॉलेज निवडतात आणि तेथे मुलींचं ॲडमिशन करतात. मग हे ॲडमिशन केल्यानंतर काय होतं की समजा एखाद्या मुलीला चांगले मार्क्स असतील किंवा एखाद्या मुलीला कमी मार्क्स असतील तरीसुद्धा त्या मुलीला 11वी आणि 12वीसाठी गावापासून घरापासून जवळ जे कॉलेज असेल मग ते कॉलेज कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं किंवा कुठल्या लेवलचं आहे हे न पाहता त्या मुलीची कॅपॅबिलिटी काय आहे हेही न पाहता त्या मुलीला डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जातं. मग ॲडमिशन देत असताना खूपच चांगले मार्क्स असतील तर तिला सायन्समध्ये दिलं जातं, थोडेसे कमी मार्क्स असतील तर मग तिला आर्ट्स किंवा कॉमर्स दिलं जातं. त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती ही आहे की खूप चांगले मार्क्स असताना सुद्धा मुलींना कॉलेजला जायचं नाही किंवा कॉलेजला पाठवायचं नाही. कॉलेजचं वातावरण हे चांगलं नसतं. बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही कानावरती ऐकायला येतच असतील. त्यामुळे काय होतं की त्या मुलींना कॉलेजमध्ये पाठवायचं नाही म्हणून चांगले मार्क्स असताना सुद्धा त्यांना आर्ट्सला ॲडमिशन दिलं जातं. मग आर्ट्सला ॲडमिशन दिल्यामुळं काय होतं, दरवाजे
दरवाजे आहेत ती बरीचशी त्यांची दरवाजे ऑटोमॅटिकली बंद होतात, भले ती मुलगी कितीही हुशार असू दे. मग होतं काय की असं करून तिचा 11वी आणि 12वी हे जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन तिचं कंप्लीट होतं. मग जेव्हा तिचं कंप्लीट होतं त्यावेळेला तिचं वय होतं 18 वर्ष. आणि ऑब्वियसली आपल्याकडे परंपरा आहे, मुलीचं वय हे जेव्हा 18 वर्षाचं होतं त्यावेळेला घरामध्ये हे फक्त आणि फक्त लग्नाचा एकच विचार सुरू असतो. त्या पाठीमागच्या पालकांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची असते. पालकांना असं वाटतं पुढचं जीवन सोयीस्कर किंवा कसं तिला व्यवस्थितपणे होईल, सोयीस्कर कशा पद्धतीनं तिला पुढचं जीवन हे जगता येईल याबद्दलच त्यांच्या मनामध्ये असणारा तो विचार. यामुळे पालक काय करतात की मुलीला 12वी नंतर म्हणजे तिचं वय लग्नाचं झालेलं असतं आणि तिला मग तिचं पुढचं आयुष्य हे आनंदायी आणि सुखकर होण्यासाठी तिच्या लग्नाची वाटचाल सुरू होते. आणि मग तीही काही बोलत नाही. काय होतं, बऱ्याचदा घरातील बरेचसे वातावरण, सामाजिक वातावरण या सगळ्या गोष्टीमुळे तीही कुठेतरी स्वतःला आवरून घेते आणि मग ती शांत बसते. याच्याही पुढे जाऊन मला असं सांगावं वाटतं, जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते त्यावेळेला एक मुलगी होती माझ्या क्लासमध्ये, इतकी हुशार, इतकी टॅलेंटेड, खूपच हुशार. त्या मुलीला 12वीमध्ये 87% मिळाले. त्याच्यानंतर आम्ही तिच्या पालकांना भेटलो. पालकांनी सांगितलं पुढचं शिक्षण हे देणार नाही आहे. आम्ही त्या पालकांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अहो तुमची मुलगी खूप हुशार आहे, इतक्या म्हणजे कमी ह्याच्यामध्ये तिनं म्हणजे तिला कुठलेही क्लासेस नव्हते, फक्त कॉलेजच्या बेसिसवरती तिने इतके सुंदर मार्क्स घेतले. तुम्ही तिला पुढची शिक्षणाची संधी द्या. ठीक आहे ती सायन्सला आहे, पण तुम्हाला तिला जर घ्यायचं असेल तर तुम्ही तिला BComला, BBAला किंवा BAला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही वाटलंच तर तिला कॉलेजला नका पाठवू, पण तिला घरी बसून तरी कमीत कमी कॉलेज करू द्या. पण त्या पालकांचं सरळ आणि स्पष्ट असं मत होतं की मी माझ्या मुलीला फक्त आणि फक्त 12वीपर्यंतच शिकवणार, कारण मला ऑलरेडी 3 मुली आहेत, त्यातली ही सगळ्यात मोठी मुलगी. मग हिला जर मी शिक्षण शिकवत बसलो तर माझ्या राहिलेल्या 2 मुलीचे शिक्षणाचं मी काय करणार. त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे की मी माझ्या मुलीचं जे एज्युकेशन आहे ते फक्त 12वीपर्यंतच करणार, त्याच्यानंतर मी तिचं लग्न करणार आणि राहिलेल्या 2 मुलींना सुद्धा मी 12वीपर्यंतच शिकवणार. हा त्या पालकांचा असलेला ठाम. कुठलेही पालक, मग त्यांची आर्थिक परिस्थिती ही भक्कम असो किंवा आर्थिक परिस्थिती ही कमजोर असो, त्यावेळेला प्रत्येक पालकाची हीच भूमिका असते की आपल्या मुलीला पुढील आयुष्य हे अगदी व्यवस्थित आणि सुखासमाधानातच जायला पाहिजे. त्यामुळे वाटेल ती कसरत करायला ते पालक तयार असतात आणि मुलींचं एज्युकेशन तिथे थांबवून मुलींचं लग्नाकडे त्यांचा कल असतो. खूप म्हणजे खूप खर्च करतात ते लग्नासाठी, पण तो खर्च ते एज्युकेशनसाठी नाही करत. लग्न हे आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न आहे, पण हे लग्न जर तिचं एज्युकेशन कंप्लीट करून जर तिला पुढील शिक्षणासाठी प्रेरित केलं तर नक्कीच एक नाही तर ती 2 कुटुंब ही व्यवस्थितपणे चालवेल. जास्त खोलात न जाता मी माझ्या स्वतःबद्दल सांगते. जेव्हा माझं लग्न झालं आणि मी मोहनावतीशी जोडले त्यावेळेला मी फक्त आणि फक्त प्लेन BSc होतं माझं. जेव्हा मी म्हणजे स्वामींना जेव्हा मी सांगितलं की मला खरंच खूप शिकण्याची इच्छा आहे आणि ॲक्च्युली मी 95ची पास आउट आहे 12वीला. मला त्यावेळेला कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटलं होतं. मी रँकमध्ये 7th रँकला होते
पण माझ्या पालकांनी किंवा माझ्या पप्पांनी, ते पण प्रायमरी टीचरच होते, पण त्यांनी मला सरळ सांगितलं की मला तुला बाहेर गावी नाही ठेवायचं. जे पण एज्युकेशन आहे ते आपल्या गावामध्ये जेवढं अवेलेबल आहे तेवढंच तू कर. त्यावेळेला मी पण पप्पांकडून एक प्रॉमिस करून घेतलं होतं, तुम्ही म्हणताय ना इंजिनिअरिंग नाही, ठीक आहे मी नाही करणार, पण माझं लग्न पण मग लवकर नाही करायचं. तेव्हा पप्पांनी मला होकार दिला. मी त्या गोष्टीबद्दल खुश आहे. आणि मग जेव्हा मी गावामध्येच असलेल्या कॉलेजमधून BSc कंप्लीट केलं, त्यानंतर माझा कम्प्लिटली 4 वर्षाचा गॅप आहे. त्या 4 वर्षानंतर मग माझं लग्न झालं आणि मी मोहनावतीशी जुडले. जेव्हा मी सांगितलं घरांमध्ये की मला खरोखरच खूप शिकण्याची इच्छा आहे आणि मला शिकायचं आहे, तर मला माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी, म्हणजे माझ्या सासरच्या मंडळींनी मला अगदी मुलीसारखं, कारण त्या घरामध्ये आहेत ती फक्त 4 मुलंच, मी त्या घरातली पहिली सून, मी सून नाहीच आहे, मी खरं तर त्या घरची मुलगीच आहे. मला त्यांनी इतका म्हणजे लवकर त्यांनी हो म्हटलं आणि मला त्यांनी परवानगी दिली आणि मी MSc नांदेडला घेतलं आणि MSc BEd मी हे कंप्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला येऊन जॉब करते. म्हणजे एका छोट्याशा गावातून, माझं गाव खूप मोठं नाही आहे, माझं गाव खूप छोटं आहे, त्यावेळेला असणारी सामाजिक परिस्थिती, सामाजिक बांधिलकी हेही त्यावेळेला असतं. ठीक आहे, मान्य आहे, मला तेही मान्य आहे. पण मुलीचं जेव्हा लग्न होतं त्या लग्नानंतर सासरची मंडळी तिला एज्युकेशन देतील अशी खूप मोजकी आणि खूप मोजकीच लोक असतात जे सुनेला पुढे शिकवतात. खरंच मला खूप, म्हणजे मी अभिमानाने सांगते की मला माझ्या सासू सासऱ्यांनी शिकवलं आणि माझ्यामध्ये असलेलं जे टॅलेंट आहे ते त्यांनी ओळखलं आणि मला संधी दिली आणि त्या संधीचं मीही सोनं केलं. मला खरंच खूप अभिमान वाटतो की हे सगळं शक्य झालं ते कोणामुळं सांगा बरं. तुम्हाला मी एक गंमत सांगते, हे सगळं जे पण शक्य झालं ना ते केवळ आणि केवळ माझ्या सासूबाईमुळे, म्हणजेच सौ लक्ष्मीबाई राचलिंग स्वामी यांच्यामुळे हे शक्य झालं. का? त्याच्या पाठीमागे पण एक घटना आहे, मी सांगते. माझ्या सासूबाई 60च्या रेंजमधल्या, म्हणजे त्यावेळे जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यावेळेला त्या फक्त 7वी पास होत्या. ते कीर्तनकार पण करायच्या, खूप कीर्तन करायच्या त्या. पण घरातील काही अडचणी, सामाजिक बांधिलकी, घरातील असणाऱ्या काही अडचणी किंवा त्यावेळेसची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना हे सगळं काही करता आलं नाही. हे सगळं करता आलं नाही. त्यांनाही 10वी पर्यंत शिकायचं होतं, त्यांनाही शिकण्याची खूप इच्छा होती, पण त्या शिकू शकल्या नाहीत. पण त्या शांतही बसल्या नाहीत. त्यांनी फक्त मलाच नाही तर माझ्यासोबत असणाऱ्या 4ही सुनांना त्या शिकवल्या. म्हणजे त्यांची जी शिकण्याची इच्छा होती ती इच्छा त्यांनी आमच्यातून त्या कंप्लीट केल्या. म्हणूनच म्हणतात 3 जे हट्ट आहेत ना ते 3ही हट्ट खूप महत्त्वाचे आहेत. एक बालहट्ट, दुसरा स्त्री हट्ट आणि तिसरा आहे राजहट्ट. स्त्रीच्या जर एखादी गोष्ट डोक्यामध्ये जर असेल, ती गोष्ट कोणत्या पद्धतीने कंप्लीट करायचं हे तिला नक्की माहिती असतं. म्हणूनच स्त्रीच्या शक्तीला हे संपूर्ण दुनिया ही सलाम करते. यासाठीच केवळ आणि केवळ यासाठीच स्त्रीला हे एक मानाचं स्थान आहे. स्त्रीला एक समाजामध्ये स्त्री ही महान आहे असं जे म्हटलं जातं त्या पाठीमागचा उद्देश फक्त आणि फक्त हाच आहे. जरी ती संकल्पना, जरी ती कल्पना माझ्यासाठी कंप्लीट नाही झाली ना, मान्य आहे, मला मान्य आहे, मग ती गोष्ट कंप्लीट करायची असते. मग त्यावेळेला ती स्त्री आपल्या मुलीतून, आपल्या सुनेतून, आपल्या नातवातून ती संकल्पना कुठेतरी, आणि तेव्हा ती अगदी खुश असते की येस मी हे केलं. म्हणजे थोडक्यात तेव्हा त्यांना, म्हणजे माझ्या सासूबाईंना त्यावेळेला
त्यांना एज्युकेशन घेता आलं नाही हे मान्य आहे मला, पण त्यांनी 4ही सुनेला शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून दिली. हे काही कमी आहे का आमच्यासाठी? आज मी तुमच्यासमोर बोलतीये तर ह्या पाठीमागे सुद्धा ही त्याच आहेत. त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की नाही, तू बोलू शकतेस, तू बोल. खरंच असं सासर मिळण्यासाठी खरंच नशीब लागतं आणि मी खरंच नशीबवान आहे बरं का मौनवतीकरांनो. आणि याच माध्यमातून तुम्ही आम्हाला दिलेला हा भरपूर प्रेम आम्हाला खरंच आणि खरंच खूप प्रेरणादायी आहे. असंच आपण आमच्या पेजला सबस्क्राईब करा, असंच आम्हाला वेळोवेळी कमेंट करत जा, असंच वेळोवेळी आम्हाला सुचवत जा, जेणेकरून आम्हीही असा हा उपक्रम सातत्याने करत राहू आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला सतत हवे आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.